तर काय काय भावांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसं आहे, तुम्ही लय भारी नवं असेलाच भावांनो. आज पहाटे 4:15ला म्हणजेच थेट ब्रह्ममुहूर्तावर या वर्षातील सर्वात मोस्ट अवेटेड फिल्मचा ट्रेलर ड्रॉप झाला आहे आणि लिटरली या ट्रेलरने झोप उडवली यार. तयार व्हा, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा मॅग्नम ऑपस बद्दल जो आपला इतिहास ग्लोबली घेऊन जाणार आहे, रामायण. ट्रेलरची सुरुवातच होते रावणाच्या डेंजरस एंट्रीने. देवलोकावर हल्ला. रक्षक विचारतात, कोण आहेस तू? आणि तो रिप्लाय देतो, तुमचा होणारा राजा. अंगावर काटा येतो भावांनो. यशचा तो शिवभक्ताचा लुक आणि समोर साक्षात इंद्रांचा हत्ती. इथून पुढे एकच राज असणार आणि ते रावणराज. हे वाक्य रावणाची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आणि पहिल्याच फ्रेम मध्ये क्लिअर करतं. पण एका बाजूला रावणाची एवढी भयानक अग्रेशन, तर दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामांची शांतता आणि फोकस. ती एंट्री बघा यार. डोळ्यांवर पट्टी बांधलेली, धावत्या घोड्यावरून हवेत उडवलेली घंटा अचूकपणाने वाजवणं. प्रभू राम आपल्या शक्तींसोबत किती फोकस आणि शांत आहेत हे या एका सीन मधून समजतं आणि बघायला एकदम पीसफुल वाटतं. त्यानंतर ट्रेलर जो वेग घेतो ना, बापरे. गुरुकुल मधले राम लक्ष्मण, शिवधनुष उचलण्याचा तो इपिक स्वयंवर सीन, काही सोबतचा तो प्रसंग आणि मग थेट वनवास. शूर्पणखेचं नाक कापणं, सगळं कसं टू दी पॉइंट आणि व्हिज्युअली स्टनिंग दाखवले. पण भावांनो, खरी ट्रीट तर पुढे आहे. ते भयानक पुष्पक विमान, रावण आणि जटायू यांच्यातली ती स्लोमो हवेतली फाईट एकदम कडक. विवेक ओबेरॉयची झलक बघितली का? सुरुवातीला वाटलं की तो इंद्रजित असेल, पण नाही भावांनो, तो विद्युत जीवाच्या रोलमध्ये आहे आणि एकदम खतरनाक दिसतोय. त्याचबरोबर लक्ष्मणाची ती सीतामाईसाठीची जी रेषा, डोळे विस्फारून टाकतात हे सीन्स. पण यार, या सगळ्या ट्रेलरमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? या पूर्ण ट्रेलरमध्ये आपले बजरंगबली म्हणजेच हनुमानजी कुठेच दिसले नाही. मेकर्सने त्यांना पूर्णपणे गायब ठेवून त्यांचा लुक एकदम सिक्रेट ठेवला. विचार करा, तर ट्रेलरमध्ये त्यांना दाखवलं नाही, तर पिक्चरमध्ये त्यांची एंट्री किती ग्रँड आणि सरप्रायझिंग असणार आहे. या सस्पेन्सने तर क्युरिओसिटी अजूनच वाढवली. आणि ट्रेलरचा तो पीक पॉइंट, जेव्हा रावण एका खवळलेल्या सिंहाला आपल्या एका इशाऱ्यावर शांत करतो आणि त्यानंतर तो जो काही ओरडतो, लिटरली अंगावर शहार येतात. फायनल वर्डिक्ट द्यायचं तर रावण म्हणजेच आपल्या यशने हा पूर्ण ट्रेलर खाऊन टाकला भावांनो. रावण शक्तिशाली होताच, त्याला एवढ्या डार्क आणि पॉवरफुल पद्धतीने याआधी कुणीच प्रेझेंट केलं नव्हतं. व्हिज्युअल्स, ॲक्टिंग आणि त्याला जोड मिळाली ती ए.आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांच्या डेडली बॅकग्राऊंड म्युझिकची. स्टोरी आपल्याला माहिती आहे, पण हे जे व्हिज्युअल्स आहेत ना, ते वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स देणार आहेत. आपला महान इतिहास आता ग्लोबली डंका वाजवणार. हे बघून छाती अभिमानाने फुलून येते. तर भावांनो, तुम्हाला रामायणाचा हा ट्रेलर कसा वाटला? यशच्या रावणाने तुम्हाला इम्प्रेस केलं का? आणि हनुमानजींच्या एंट्रीबद्दल तुमची काय थिअरी आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय श्रीराम.